तर नमस्कार मित्रांनो, आज मी माझी वाईफ आणि आम्ही दोघंजण मेट्रोमध्ये फिरायला गेलो होतो. तर हा आमचा फर्स्ट टाईम होता. तर खूपच छान आम्हाला एक्सपिरियन्स भेटला हा. तर तुम्ही बघू शकता. तर आता आमची जाण्याची वेळ झालेली आहे. तुम्ही गेस करू शकतात मित्रांनो हे कुठलं स्टेशन आहे. तर मला खूपच भारी वाटलं आणि एक्सपिरियन्स जबरदस्त होता आमचा. तर फायनली आम्ही उतरलेलो आहोत, गेट खुललेला आहे आणि आता तुम्ही बघू आपलं स्टेशन आलेलं आहे. आता आपण बघूया की ह्याचे जे स्टेशनमधले जे म्हणजे मेट्रोचे जे डोअर आहेत क्लोज होताना खूपच भारी एक्सपिरियन्स भेटला आपल्याला भाऊ. तुम्ही बघू शकतात अजून हे डोअर क्लोज झालेले नाही आहेत. तर आता हे डोअर क्लोज होणार म्हणजे एकदम असं वाटतंय की बाहेरची कंट्री असल्यासारखं फील झालं भाई आपल्याला. मस्त जबरदस्त बनवले आपल्या महाराष्ट्रातल्या सरकारने. तुम्ही बघू शकतात, मी तुम्हाला ते गेट दाखवण्याचाच प्रयत्न करतोय. तर माझा ब्लॉग तुम्हाला आजचा कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. भाई हे डोअर पण लवकर क्लोज होत नाही आहे, थोडा टाईम घेतोय वाटतं. मी पण वैतागलेलो, मला खूपच भारी वाटलं. मी ॲक्च्युली असं टी व्हीमध्ये पिक्चरमध्ये बघितलं बाहेर त्या बंद झालेले आहेत. खूपच भारी वाटलं मला. आता तुम्ही बघू शकता ट्रेन जायच्या मार्गावर आहे. तर तुम्ही बघू शकतात मी जरा सेल्फमध्ये मोडमध्ये ठेवला आहे कॅमेरा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ट्रेन कशी चाललेली. मला खूपच भारी वाटलेलं आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला हे माहीत असेल का कुठलं स्टेशन आहे, कोणतं स्टेशन आहे आपल्या महाराष्ट्रातलं, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही. स्टेशन पण मला खूप ऑसम म्हणजे भाई मी म्हणजे फॅन झालो. मी ॲक्च्युली स्वतः मुंबई मेट्रोमध्ये जॉब करत होतो. मला तिकडलं सुद्धा फर्स्ट मेट्रो जे घाटकोपर ते वर्साव आहे, मला ते मी काम करत होतो तिथलं तर सगळ्यात मोठं स्टेशन होतं घाटकोपर. पण हे पुण्यामधलं सगळ्यात मोठं स्टेशन आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट. तर थँक्यू सो मच.